दोन मुलींना सायकल वितरण करतील. त्यामध्ये रेचल लिल्हारे आणि अजून एक मुलगी आहे. तर हा देवेंद्रजीच्या वाढदिवसानिमित्त 154 सायकली आपण इथे वितरित करणार आहोत. त्यापैकी आपण माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या हस्ते या दोन मुलींना इथे प्रतिकात्मक आणि वृत्तपत्रामध्ये जाहिरात किंवा अन्य खर्च न करता साधेपणाने आणि सेवा वृत्तीने, सेवाभावाने, सेवा कार्याने माझा हा वाढदिवस आपण साजरा कराल. आणि कार्यकर्त्यांनी सुद्धा माननीय प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांच्या विनंतीला मान देऊन हा आपण सेवाभावी वृत्तीने त्यांचा हा 55वा वाढदिवस इथे साजरा करीत आहोत. वास्तविकता राजकीय जीवनामध्ये नेत्यांचा वाढदिवस म्हटला की कार्यकर्ते आणि नेते जागोजागी आपले होर्डिंग आणि पोस्टर कसे लागतील हाच एक दृष्टिकोन बाळगतात. तसंच वाढदिवस झाल्यावर नागपूर शहराचे पूर्ण तसंच आमंत्रण किती आहे त्याचे सुद्धा मिळालेल्या होत्या आणि त्यामुळे शहरामध्ये किंवा वर्तमान नागपूर शहराचे प्रदेशाध्यक्ष नागपूर शहराचे अध्यक्ष श्री दयाशंकर तिवारी आणि श्री रवींद्रजी चव्हाण साहेब या स्टँडिंग मशीनचं उद्घाटन करतील. टेक्निशियन त्यांना त्या मशीनच्या संदर्भात हॅलो, एटीएम मशीन आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला 10 मिनिटामध्ये 65+ पॅरामीटर टेस्ट होतात आणि विदिन 10 मिनिटामध्ये तुम्हाला व्हॉट्सअपवर रिझल्ट येतो आणि त्याच्यामध्ये PDF मध्ये रिपोर्ट येतो. ठीक आहे, आता आपण सरांचं एकदा टेस्ट करून तुम्हाला डेमॉन्स्ट्रेशन दाखवून देतो. नाही, रिपोर्ट नाही दाखवतो. आणि सर्वात पहिले तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा. त्यानंतर रँडम ब्लड शुगर, ॲनिमियामध्ये आपण हिमोग्लोबिन चेक करणार. एक 7 दिवसाचा डाएट प्लॅन तुम्हाला प्रोव्हाइड होईल. त्यानंतर आपण महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब येथे उपस्थित झालेले आहे आणि सध्या या मशीनवरती ते प्रात्यक्षिक करत आहे. ते आटोपल्यानंतर नागपूर शहरात बोलून रे भारतीय जनता पार्टीच्या भारतीय जनता पार्टीच्या भारत माता की जय. भारत माता की जय. भारत माता की जय. वंदे मातरम. वंदे मातरम. जय श्रीराम. जय श्रीराम. भारतीय जनता पार्टीच्या देवा भाऊ देवा भाऊ देवा भाऊ. उत्सव नाही, उत्तरदायित्व या स्वरूपात साजरा केला जातो.
संपूर्ण महाराष्ट्रामध्ये थोड्याच वेळानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला सर्वांना माहीत आहे, आपले सर्वांचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री देवेंद्रजी यांचा आज वाढदिवस सेवा आणि संघटन या माध्यमातून सर्व ठिकाणी साजरा केला जातो आहे. भारतीय जनता पार्टीच्या सर्व भारतीय जनता पार्टीचं जे युनिट आपण म्हणतो, मंडलाचं युनिट, त्या प्रत्येक मंडलाच्या युनिटमध्ये 1221 जी युनिट आहेत, या युनिटमध्ये रक्तदान शिबिर करण्याचं सर्व कार्यकर्त्यांनी ठरवलेलं आहे. आणि त्याचबरोबर विविध कार्यक्रम की ज्या कार्यक्रमामध्ये आरोग्याची शिबिरं असतील, वेगवेगळ्या पद्धतीने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी मोठ्या प्रमाणामध्ये देणगी देण्याचा विषय असेल, अशा वेगवेगळ्या पद्धतीने हा कार्यक्रम सेवाभावी वृत्तीतून प्रत्येकाने करावा असं भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी ठरवलं आहे. आणि आम्ही सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने फक्त ईश्वराकडे एवढीच प्रार्थना करतो की त्यांना चांगलं आरोग्य हे मिळो. सर, भाजपचा नवा फॉर्म्युला आला आहे. प्राधान्याने केले जातील असे काही आदरणीय देवेंद्रजींनी अधिवेशन काळामध्ये सर्व आमदारांशी चर्चा केली होती आणि चर्चा केल्यानंतर प्रत्येकाच्या मतदारसंघामध्ये जी धोरणात्मक विषय जे प्रलंबित आहेत, त्या प्रलंबित विषयांना मार्गी लावणं हे अत्यंत गरजेचं असतं. काही कामं ही झटकन होणारी असतात, परंतु काही कामं ही दूरगामी होणारी असतात. त्यामुळे दूरगामी कामं जी आपल्या मतदारसंघामध्ये होणं अपेक्षित आहे, की ज्याचा प्रभाव जो आहे त्या मतदारसंघामध्ये आणि आजूबाजूच्या असणाऱ्या परिसरावरती होऊ शकतो, अशा कामं आपल्याला सुचवा असं प्रत्येकाला सांगितलं होतं. आणि त्या दृष्टिकोनातून महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास होणं ही जी भावना आहे, प्रत्येकाला विकासाच्या पर्वामध्ये सहभागी करून घेणं या दृष्टिकोनातून देवेंद्रजींनी ठरवलं. धन्यवाद. सर एक प्रश्न